कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। आमदार महेंद्र थोरवे यांनी 5694 मतांनी कर्जत खालापूर मतदारसंघावर भगवा फडकवला। आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात खोपोलीचा मोठा वाटा असला तरी खोपोलीमध्ये एक वेगळं राजकारण सुरू होतं। अनेकांनी पडद्याच्या मागून आमदार महेंद्र थोरवे यांना मदत करत विजयाची गुरुकिल्ली दिली। त्यात एक महत्त्वाचा हात होता तो कुलदीपक शेंडे यांचा। अखेर कुलदीपक शेंडे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। या सोहळ्यासाठी मावळ मतदारसंघाचे खासदार आप्पा बारणे, मंत्री भरत शेठ गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार महेंद्र थोरवे यांच्या सेकंड टर्मच्या मागे सर्वांचं भरपूर प्रेम आहे, नाहीतर लेकराचा जय महाराष्ट्र झालाच असता। महेंद्र थोरवे यांना पराभूत करण्यासाठी सगळ्यांनी देव पाण्यात बुडवले होते आणि आता ह्या पक्षप्रवेशानंतर विरोधकांना आजच टेन्शनमध्ये गटारी साजरी करावी लागेल असं म्हणत भरत शेठ गोगावले यांनी टोला लगावला। खोपोली नगरपालिकेचे मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी जर लीड दिला नसता तर आमच्या मित्रांचं काही खरं नव्हतं, त्याचा जय महाराष्ट्र झाला होता। महेंद्र थोरवे यांच्या कामाची पद्धत उत्तम आहे, पण ते थोडे आक्रमक असल्यानं आमचा सल्ला त्यांना मानावा लागेल असं म्हणत भरत शेठ गोगावले यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना येत्या काळात मंत्रीपद मिळेल अशी खात्री दिली। ज्या मतदारसंघाने दुसऱ्या वेळेला आमच्या मित्राला निवडून दिलं, सगळ्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते। आम्ही आज काम करतोय, लोकांनी आम्हाला 4-4 वेळा निवडून दिलंय। आम्ही त्यांना सांगत असतो नेहमी, घाई करायची नाही, तुम्हाला हे 4 वेळा जर पुढे चालायचं असेल तर काही आमचा पण सल्ला तुम्हाला मानावा लागेल, कारण मी सिनियर आहे यांच्यामध्ये, कारण 4थी वेळा असल्यामुळे। पण कधी कधी आमचा फास जातो, परंतु तुमच्यासाठी, परंतु आपला आमदार पण लय हुशार आहे। तो बरोबर कुठल्या मंत्र्याकडे जाणं, कोणाकडे फंड आणणं, काय करणं, वेळेला आम्हाला तिथं बरोबर घेऊन जाणं, कोणासाठी, माझ्या भागातल्या, माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी। आमदार महेंद्र थोरवे भाषणाला उठताच जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। महेंद्र शेठ सच्चे है, बाकी सब बच्चे है, महेंद्र शेठ अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणांनी हा सोहळा गजबजून गेला होता। आमदार महेंद्र थोरवे यांनी अगदी गालात हसून कार्यकर्त्यांच्या असलेल्या प्रेमामुळेच आज आमदार असल्याचा खुलासा केला। या पक्षप्रवेशामुळे खोपोलीमध्ये शिवसेना बळकट झाली असून येत्या निवडणुकांमध्ये राजकीय डावपेच अगदी वेगळ्या पद्धतीनं बघायला मिळणार एवढं नक्की। या सोहळ्यात अनेक भाषणं झाली असली तरी भरत शेठ गोगावले यांचं मार्मिक भाषण सर्वांनाच आवडलं। तुम्ही आमच्याकडे नव्हता, पण तुम्ही आल्यानंतर त्याची आणखी ताकद वाढली आणि पुढची तिसरी टर्म आजच फिक्स झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे। बऱ्याचशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकली असणार, आज झोपतात का माहिती नाही, परवाची गटारी आजच करतायत का माहिती नाही, कारण 23ला गटारी आहे, कारण 24ला तशी गटारी आहे, परंतु गुरुवार येतोय आणि गुरुवारची आपल्या हिंदू धर्मामध्ये तसं गटारी करत नाही आहे, पण बुधवार आदल्या दिवशी आलेला आहे, पण विरोधक कदाचित ती गटारी आज रात्री साजरी करतील। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।